बाळू मामाच्या नावानं कडक। आज का हमारा ड्राइवर और ये गाड़ी मालक मला जमलं नाही प्रॉपर ते। अरे ते सिलेंडर वगैरे लावून ते नाही जमत ना आपल्याला, अशीच पोहायची सवय। कल्पेश दादाची इच्छा आहे प्लॅनिंग चालू आहे गाईस, कुठे कुठे काय काय करायचं। अरे गाणं आपण पनवेल पनवेल मुंबईला। हा आम्ही आता शेगाववरून आलो। अच्छा दर्शनाला चाललो कोल्हापूरला महाराज। मला 22 दिवस झाले भाऊ, आम्ही कोणाला पाणी सुद्धा नाही मागितलं, काही नाही। पाहिजे काय पाहिजे दिवस एक भाऊ समजून बोललो तुम्हाला फक्त जेवणासाठी तुझी मदत करता का सकाळपासून। भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी दिले आताच पाणी दिलं तेच पाणी नाही माग, असं दान धर्म करत जा गाईस रस्त्याने जाता पोलिसांना का होईना ते आता आम्हाला आमचं माहिती। फुल एनर्जी फुल एनर्जी। सोना नहीं है सोना नहीं है। आई घातले कळला, हातबीत कापलाय। आई आईलो साताऱ्याला। तर गाईज मस्तपैकी साताऱ्याला पोहोचलोय आम्ही आता। किती हे कुठे पोहोचलोय? कोल्हापूर 50 मीटर फक्त कोल्हापूर बाकी आहे गाईज इथून। आणि आम्ही निघालोय पनवेल टू मँगलोर बाय कार। थोडं थांबलोय मॅकडीमध्ये, बजेटच आमचं एवढं आहे गाईज, बाहेर कुठे साधं खाणत नाही। हे बघा स्पॉन्सर्ड बाय अभय दादा आणि कल्पेश कनोजे की जय, पूर्ण सोय। सो गाईज आता कराडमध्ये बसलो आम्ही मॅकडीला, थोडं फ्रेश व्हायचं होतं म्हणून काय करायचं तर थोडं खातो इथे। सगळे पप्पा आपापल्या पोरांना फोन करतायत, अपडेट घेत आहेत काय करतायत। आधी बायकोशी बोलायचे, आता पोराशी बोलतो। आमचं झालं अपडेट। तुम्ही कधी अपडेट घेणार? पैसा है तो बड़ी 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 बातें, पैसा है तो। कॅशर आमचा अभय दादा म्हात्रे, मॅन फ्रॉम अलिबाग। फुल पैसा फुल पैसा, हे बघा फुल पैसा। हा हे तुझं ऑनलाईन टोल वेगळं आहे, ते तुझ्याकडचं आहे। टोलचं तुला सांगू, स्टार्टिंग वडापाव पासून केली। बाळू मामा भेटीला येतो तुमच्या। वेलकम टू कोल्हापूर गाईज। आता थेट महालक्ष्मी टेम्पल। कुठे जायचं होतं आपल्या साईडला? कुठल्या साईडला जायचं? चंदू काका आलो आम्ही तुमच्या दारी। चंदू काका सन्स चाफा बोले ना। कोल्हापूरराव सोन चाफ्यात जाता की नाही तुम्ही? ओय ओय शमन्यानो इकडं बघा, मित्रा मंदिर बर। अरे तुझा लेफ्ट वैतागाला लेफ्ट। कोल्हापुरात तुमचं स्वागत आहे। कोल्हापूरचं हे मार्केट खूप प्रसिद्ध आहे। कोल्हापुरात कोल्हापूर चप्पल छान आहे। सर्वीकडून धूर येणारी मिसळ प्रसिद्ध आहे।
हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपक धाडवे ब्लॉग. सो गाईज, आज आपण निघालो आहे पनवेल टू मँगलोर वाया कार. तर मध्ये आम्ही खूप हॉल्ट घेत चाललो आहे. आता सगळ्यात पहिला आम्ही आलो आहे महालक्ष्मी टेम्पल. तर इथे देवीचं दर्शन करणार आहे इथे पहिलं, आणि इथून सुरुवात करणार आहे. आता पोचलो आहे. सगळ्यात आधी आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं काहीच दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तर ऑलरेडी लेट झालं आहे आम्हाला. आता बघू कसं काय करता येते. आज आम्ही कोल्हापूर, ज्योतिबा, परत बाळूमामा असे सगळे देवस्थान करत मँगलोरला जाणार आहे गाईज. बघूया. हे बघा गाईज, कोल्हापूरचं पहिलं व्यसनमुक्त कारागृह 2006 पासूनचं. सो गाईज, आता आपण दर्शन घेऊया अंबाबाईचं, महालक्ष्मी अंबाबाईचं. आतमध्ये बहुतेक आपल्याला व्हिडिओ वगैरे चालू करायला भेटणार नाही. जाऊया लाईनीत आता. गाईज, एकदम मस्त दर्शन झालेलं आहे इथे महालक्ष्मीला. गाईज, खूप मन प्रसन्न झालं इथे, कारण की काही धक्काबुक्की वगैरे काही नव्हती. खूप वेळ गाभाऱ्यात थांबायला भेटलं. तर आता इथून जाऊ आम्ही ज्योतिबाला, आणि मग तिथून जाऊ बाळूमामाचं दर्शन घ्यायला. चला. तर भाई, एवढं शांत दर्शन घेऊन कसं वाटलं? अरे एक नंबर दर्शन, एकदम मन प्रसन्न. असं दर्शन कुठे झालं नव्हतं आतापर्यंत, ना तुळजापूरला ना कुठे शिर्डीला वगैरे कुठेच दर्शन झालं नाही. एकदम मस्त दर्शन झालं. गाभाऱ्यात एवढा वेळ थांबायला भेटलं. देवीचं रूप बघायला मिळालं, मस्त वाटलं. न धक्काबुक्की ना काय नाही, एकदम मस्त. विंचू, माझी आत्मा तुझ्यात, तुझी आत्मा माझ्यात. ओम भगनी भागोदरी स्वाहा. महालक्ष्मी अंबाबाईच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय ज्योतिबाला. ज्योतिबाला, आणि दादा नवस बोलणार आहे इथे. हे बघा, नवसासाठी की जेवढी पोरं राहिलेत त्यांचं सर्वांचं लग्न होऊ दे म्हणून सर्वांकडून. चला तर जाऊया, दर्शन घेऊया ज्योतिबाचं. चांग भलं. तर गाईज, ज्योतिबाला पण एकदम छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. कुठेच गर्दी वगैरे भेटली नाही गाईज. तिथे पण आम्हाला थोडी पण गर्दी भेटली नाही. मस्त गाभाऱ्यात थांबायला भेटलं. देवाचं छानपैकी दर्शन घ्यायला भेटलं गाईज. तर आता इथून आम्ही निघतोय आता बाळूमामाच्या दर्शनासाठी, आणि मग तिथून बघू पॉसिबल होतं का मँगलोरला पोचायला, नाहीतर थोडं थांबू आम्ही. चल. बघा, चाय प्या. बघा, बासुंदी चाय फेमस. चहा दमाचा, फक्त कदमांचा, एक चाय फ्री. बोला बाळूमामाचं नाव आलं. काय ताई, आवाज नाही. चल बस येते. बाळूमामाच्या नावानं कडक. तर गाईज, फायनली पोचलोय आम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी.
आणि सकाळी 9:30ला निघालेलो. कोल्हापूरची अंबाबाई, त्यानंतर ज्योतिबा आणि आता आलो आहे बाळूमामाजवळ. सकाळी 9:30ला निघालेलो आणि आता वाजलेत 9:30. म्हणजे पूर्ण 12 तास देवदर्शनासाठी गेले. आणि याच्या पुढे आम्हाला मँगलोरला जायचं गाईज. इथून मँगलोर आहे 550 किलोमीटर. तर बघूया कसं पॉसिबल होतं आहे की थांबावं लागतं आहे. तर आता दर्शन घेऊया आपण बाळूमामाचं. काय इथे राहण्यासाठी निवारासुद्धा आहे. तर गाईज 1 मिनिटाच्या आत दर्शन झालेलं आहे गाईज. तिथे थोडी पण गर्दी नव्हती. आजचा दिवस आमचा एकदम छान असा गेला आहे. कारण गाईज ज्या पण देवळात गेलो आम्ही, थोडी पण धक्काबुक्की नाही, काहीच नाही. तर गाईज असं गर्दीच्या वेळी येण्यापेक्षा तुम्ही अशा वेळी येऊ शकता दर्शनासाठी. असं नाही की त्याच वेळी देव तुम्हाला पावतात, असा त्यातला काही भाग नाही आहे. तर जेव्हा गर्दी नसेल तेव्हा तुम्ही येऊन दर्शन करू शकता. हे बघा तुम्हाला इथे दाखवतो. येते का थांबा. थांब थांब काही असं दर्शन झालं पाहिजे. बघितलं गाईज, अशी चिकाटी पाहिजे तुमच्या. हे बघा गाईज आश्रम, राहण्याची सोय वगैरे आहे छान असं. हे बघा गाईज फायनली जे देवदर्शन आम्ही ठरवलेले ते सगळे झालेले आहेत आता. आणि आता आम्ही निघणार आहे मँगलोरसाठी. आणि बघू आता इथून आहे 500 किलोमीटर परफेक्ट. 10 तास दाखवतो आहे अजून इथून रनिंग. एवढं लांब आलो आम्ही मस्तपैकी, काही असा त्रास वगैरे झाला नाही. अजून 500 किलोमीटर पुढे जाणं आहे. वेलकम टू कर्नाटका गाईज. आता आम्ही कर्नाटक बॉर्डर क्रॉस केलं आहे. बट इथे तुम्हाला गावचं नाव दाखवतो बघा. संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर गाईज नॉनस्टॉप आता आम्ही कर्नाटक बॉर्डर क्रॉस केलं आहे गाईज, सगळं देवस्थान करून. आणि आता फायनली 9:30ला निघालेलो सकाळी आणि 12:30 वाजलेत. आणि जेवायला थांबले. आता CNG शोधत आलो गाईज. एवढ्या लांब अजूनपर्यंत म्हणजे एक 900 किलोमीटरमधून 500 किलोमीटर क्रॉस केलं आहे आणि 400 किलोमीटर अजून बाकी आहे. तर आता जेवू थोडं. बघा दमला आहे भाई आपला गाडी चालव. तर गाईज एवढ्या लांब येऊन मस्त चुलीचं जेवण भेटणार आहे आम्हाला. हे बघा चुलीवरचं जेवण कडक. सो फायनली गाईज 16 तासानंतर आम्ही पोचलेलो आहे मँगलोरला. मस्त CNG मध्ये आलो आहे आम्ही टॉप टू टॉप. फक्त 1 तास गाडी थांबवलेली झोपायला. बाकी आता पोचलो आहे कापूमध्ये. आता चाललो आहे आम्ही सुकेजाच्या घरी. पहिला नाश्ता करतो आहे. बाय बाय बाय. डब्लू मिल गया भाई. डब्लू मिल गया पूरे 10 किलो. सो फायनली गाईस पोचलोय मँगलोरला आम्ही. इथंच बसत झोपत बघा. आणि नेहमीप्रमाणे विकी बाईंनी मस्त फार्म हाऊस बुक केलं आहे आमच्यासाठी. हे बघा ती रूम बुक केली आहे आजच्यासाठी आमच्यासाठी. हे बघा काल सकाळी 9:30ला निघालेलो गाईस आम्ही.
आणि फायनली आता 10ला चेक इन केलं इथे. मस्तपैकी सरप्राईज ठेवलेलं विकी भाईनी इथे. फार्म हाऊस आम्हाला वाटलं घरी नेतोय तो, तर त्याने आजचा स्टे इकडे ठेवला आहे मस्तपैकी या फार्म हाऊसला. तर गाईज अशा प्रकारे आम्ही सगळं देवस्थान करत करत पोचलो शेवटी मँगलोरला. तर गाईज नक्की बघा आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. भेटूया मजा मस्ती घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करायला विसरू नका गाईज.